नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपण सिव्हिल दावा दाखल केलेला पाहतो तेव्हा त्यामध्ये मनाई हुकुमाची देखील मागणी केलेली असते। म्हणजेच काय, इंजंक्शन यामध्ये मागितलेलं असतं। म्हणजेच एखाद्या प्रॉपर्टीमध्ये उदाहरणार्थ जर पार्टिशन सूट आपण जर पाहिला तर पार्टिशन सूट दाखल करत असताना जे पेटिशनर आहेत ते इतर कोपार्टनरीने त्यांच्या हिस्सेच्या जागांमध्ये काही जर डेव्हलपमेंट सुरू केलेली असेल आणि त्या डेव्हलपमेंटमुळे यांचा जर हिस्सा किंवा हक्क जो आहे तो जर डिस्टर्ब होत असेल तर अशा प्रकारची डेव्हलपमेंट थांबवण्यासाठी मनाई हुकूम मागत असतात। मग अशा प्रकारचे मनाई हुकूम देत असताना किंवा इतरही कोणत्या सिव्हिल केसेसमध्ये मनाई हुकूम देत असताना माननीय कोर्ट कोणत्या 3 महत्त्वाच्या कसोट्यांचा विचार करतं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सर्वात अगोदर कोर्ट हे पाहतं की ते प्रायमा फेसी केस मनाई हुकूम देण्यासाठी बनते का। तुमचा दावा तर दाखल झालेला आहे, परंतु हा मनाई हुकूम मागण्यासाठीची जी प्रायमा फेसी म्हणजे प्राथमिकदृष्ट्या काही कारणं इथे दिसत आहेत का ते कोर्ट इथे पाहतं। दुसरी गोष्ट, कोर्ट इथे पाहतं की इररिपेरेबल लॉस कोणाला होईल, म्हणजे अपरिवर्तनीय हानी कोणाची होऊ शकते। जर असा मनाई हुकूम दिला नाही तर पेटिशनरची अपरिवर्तनीय हानी होऊ शकते का, किंवा अशा प्रकारचा जर आपण मनाई हुकूम दिला तर जे रिस्पॉन्डंट आहेत त्यांची अपरिवर्तनीय हानी होऊ शकते का, हे कोर्ट पाहतं। ज्याची अपरिवर्तनीय हानी होते त्याच्या बाजूने कोर्ट हा निर्णय देत असताना विचार करत असतं। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स, म्हणजे न्यायाचा समतोल कोणाच्या बाजूने आहे। अंतिमतः जेव्हा केस ॲडज्युडिकेट होईल त्यावेळी केस ही कोणाच्या बाजूने झुकू शकते याचा देखील कोर्ट आधी विचार करतं आणि या तिन्ही बाबींचा म्हणजे प्रायमा फेसी केस, इररिपेरेबल लॉस आणि बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स या तिन्ही फॅक्टरचा, या तिन्ही कीजचा, ज्याला आपण म्हणत की टेस्ट पॉईंटचा विचार करून मग कोर्ट ठरवतं की यामध्ये मनाई हुकूम देणं योग्य आहे किंवा नाही। आजचा व्हिडिओ हा मनाई हुकूम देत असताना कोर्ट कोणत्या 3 महत्त्वाच्या कसोट्या पाहतं या संदर्भात बनवण्यात आलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत या चॅनलची लिंक फॉरवर्ड करा। धन्यवाद।